नमस्कार, नम्रताज रेसिपीमध्ये आपले खूप स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत एक खास आणि चविष्ट असा केक. तो म्हणजे रवा चॉकलेट केक. हा केक बनवायला खूप सोपा आहे आणि चवीला तर तो अप्रतिम असा लागतो. मुलांच्या सर्वांच्या आवडीचा असा चॉकलेट केक कसा बनवायचा ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. इथे दाखविल्याप्रमाणे तर तुम्ही चॉकलेट केक बनवला तर तो अगदी परफेक्ट होणारच. तुम्ही अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरगुती साहित्यात हा केक बनवू शकता. रेसिपी नेहमीप्रमाणेच साधी सोपी सुटसुटीत तर आहेच, तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. रवा चॉकलेट केक बनवण्यासाठी प्रथम आपल्याला जे कोरडे साहित्य आहे ते अगदी मिक्सरच्या भांड्यात घालून व्यवस्थित त्याची बारीक पूड तयार करून घ्यायची आहे. त्यासाठी इथे मी मिक्सरचे भांडे घेतले आहे. आता त्यात आपण 1 वाटी रवा घालूया. इथे जाडा किंवा बारीक कोणताही रवा तुम्ही वापरू शकता. त्याबरोबरच आपण 2 चमचे इथे कोको पावडर घेतली आहे आणि त्यानंतर 2 चमचे आपण अनस्वीटन मिल्क पावडर त्यामध्ये घालूया. इथे अनस्वीटन मिल्क पावडरचाच वापर करायचा आहे. आता मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून हे कोरडे साहित्य अगदी त्याची बारीक पूड तयार करून घेऊया. अशा प्रकारे अगदी बारीक पूड त्याची तयार करून घ्यायची आहे. आपण पाहू शकता अगदी फाईन पावडर मी तयार करून घेतली आहे. आता ती आपण बाजूला ठेवूया. आता लगेचच केकचे बॅटर बनवून घेऊया. त्यासाठी इथे मी बाउल घेतला आहे. आता त्यात आपण अर्धी वाटी तूप घालूया. इथे मी तुपाचा वापर करत आहे, तुम्ही तेलाचाही वापर करू शकता. त्यानंतर लगेचच आपण पाऊण वाटी पिठी साखर घालूया आणि हे मिश्रण अगदी व्यवस्थित फ्लफी होईस्तोवर एकाच फेटून घेऊया. अशा प्रकारे मिश्रण अगदी व्यवस्थित फेटून घ्यायचे आहे. पाहू शकता साखर तुपामध्ये अगदी व्यवस्थित एकजीव झाली आहे. आता लगेचच त्यामध्ये जे कोरडे आपण साहित्य मिक्सरमधून फिरवून घेतले होते ते त्यामध्ये घालूया आणि त्याबरोबरच आपण 1 वाटी दूधही घालूया. दूध घालताना थोडे थोडे घालायचे आहे, एकदम जास्त घालायचे नाही. आपल्याला कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून दूध इथे वापरायचे आहे. पाहू शकता बॅटर थोडेसे घट्टसर वाटत आहे. अजून आपल्याला दूध लागणार आहे, म्हणून जे राहिलेले आपण दूध ठेवले होते तेही आपण बॅटरमध्ये घालूया आणि अगदी व्यवस्थित एकजीव करून घेऊया. अशा प्रकारे अगदी एकाच दिशेने बॅटर व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे. पाहू शकता बॅटर पूर्णपणे तयार झाले आहे. अशा प्रकारे बॅटर व्यवस्थितपणे तयार करून घ्यायचे आहे. आता हे बॅटर रेस्ट करण्यासाठी त्यावर झाकण ठेवूया. साधारणतः 30 मिनिटे हे बॅटर रेस्ट करून घेऊया, म्हणजे रवा त्यातील अगदी व्यवस्थित फुलेल. त्यानंतर इथे मी केक टीन घेतला आहे. त्याला आपण ब्रशने तुपाने अगदी व्यवस्थितपणे ग्रीस करून घेऊया. इथे मी तुपाचा वापर करत आहे, तुम्ही तेलाचाही वापर करू शकता. आता टीनला ब्रशने व्यवस्थित तूप लावून घेतल्यावर लगेचच त्यामध्ये 2 छोटे चमचे गव्हाचे पीठ घालूया आणि अगदी व्यवस्थित अशा प्रकारे डस्टिंगही करून घेऊया, म्हणजे जो आपण केकचे बॅटर त्यामध्ये घातल्यावर जेव्हा केक तयार होईल तेव्हा तो डिमोल्ड करताना अगदी सहजतेने केक डिमोल्ड होईल. म्हणूनच अशा प्रकारे अगदी व्यवस्थितपणे डस्टिंग टीनला करून घ्यायचे आहे. आपण आता ते बाजूला ठेवूया. साधारणतः 30 मिनिटानंतर आपण पाहू शकता रवा अगदी व्यवस्थित फुलला आहे आणि बॅटर अगदी घट्टसर झाले आहे. अशा प्रकारे बॅटर तयार करून घ्यायचे आहे. आता त्यात आपण 1 चमचा इनो फ्रूट सॉल्ट घालूया. जर तुम्हाला इनो फ्रूट सॉल्ट चालत नसेल तर तुम्ही या ठिकाणी बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर इथे वापरू शकता. त्यानंतर त्यात 2 ते 3 चमचे दूध घालून एकाच दिशेने अशा प्रकारे बॅटर अगदी फ्लफी होईस्तोवर व्यवस्थित एकजीव करून घेऊया. पाहू शकता अशा प्रकारे केकचे बॅटर अगदी फ्लफी होईस्तोवर एकाच दिशेने फेटून घ्यायचे आहे. आता त्यात आपण आवश्यकतेनुसार टूटी फ्रुटी घालूया. टूटी फ्रुटीच्या व्हिडिओची लिंक मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. आता टूटी फ्रुटी बॅटरमध्ये घातल्यावर पुन्हा बॅटर अगदी व्यवस्थित एकजीव करून घेऊया. इथे टूटी फ्रुटीचा मी वापर करत आहे, तुम्ही ड्रायफ्रूट्स किंवा चोको चिप्सचाही इथे वापर करू शकता. आपण पाहू शकता बॅटर पूर्णपणे तयार झाले आहे. लगेचच ते आपण
केक टिनमध्ये ट्रान्सफर करूया। अशा प्रकारे बॅटर अगदी व्यवस्थितपणे त्यामध्ये ट्रान्सफर करायचे आहे। केक टिनमध्ये बॅटर ट्रान्सफर केल्यावर लगेचच अशा प्रकारे अगदी व्यवस्थितपणे टॅप करून घ्यायचे आहे, म्हणजे त्यामधील जे एअर बबल्स असतील ते पूर्णपणे निघून जातील। त्यानंतर आवश्यकतेनुसार त्यावर टुटी फ्रुटी घालूया। इथे मी टुटी फ्रुटी घालत आहे, तुम्ही ड्रायफ्रूट्स किंवा चोको चिप्सचाही इथे वापर करू शकता। आता हे लगेचच मिश्रण कढईत जे मी प्रीहीट करून घेतली आहे त्यामध्ये लगेचच ठेवूया आणि कढईवर झाकण देऊन साधारणतः 50 मिनिटे हा केक व्यवस्थित बेक करून घेऊया। केक बेक करत असताना गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे आणि केक अगदी व्यवस्थितपणे बेक करून घ्यायचा आहे। 50 मिनिटानंतर कढईवरील झाकण काढून केक बेक झाला आहे की नाही ते पाहूया। त्यासाठी इथे मी टूथपिक घेतली आहे। अशा प्रकारे टूथपिक त्यामध्ये घालून बघायची आहे। टूथपिक क्लीन निघत आहे म्हणजे केक अगदी व्यवस्थित बेक झाला आहे। लगेचच गॅस बंद करूया आणि केक कढईतून बाहेर काढून घेऊया। केक कढईतून बाहेर काढून घेतल्यावर लगेचच त्यावर अशा प्रकारे कपडा घालूया, म्हणजे केकमधील मॉइश्चर पूर्णपणे टिकून राहील। आता केक पूर्णपणे थंड करून घेऊया। केक पूर्णपणे थंड करून घेतल्यावर त्यावरील कपडा काढून घेऊया आणि सुरीच्या साहाय्याने अशा प्रकारे केकच्या कडा मोकळ्या करून घेऊया। त्यानंतर केक आपण व्यवस्थितपणे डिमोल्ड करून घेऊया। त्यावरती आता लगेचच प्लेट ठेवूया आणि अशा प्रकारे अगदी हलक्या हाताने केक डिमोल्ड करून घेऊया। पाहू शकता किती परफेक्ट जाळीदार असा रवा चॉकलेट केक तयार झाला आहे। पाहू शकता किती परफेक्ट जाळीदार चॉकलेट रवा केक तयार झाला आहे। आता त्याचे आपण लगेचच पीस तयार करून घेऊया। तुम्ही हव्या त्या साईजमध्ये केकचे पीस तयार करून घेऊ शकता। इथे मी मीडियम साईजचे पीस तयार करून घेत आहे। मी तुम्हाला एक पीस दाखवत आहे, किती परफेक्ट जाळी केकला आली आहे। अशा प्रकारे तयार झाला अगदी घरगुती साहित्यात आणि अंडी, बटर आणि कंडेन्स मिल्कचा न वापर करता चॉकलेट रवा केक। किती सोपा आहे ना हा रवा चॉकलेट केक बनवायला आणि चवीला तर तो खूपच यम्मी लागतो। तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये सांगा। इथे दाखविल्याप्रमाणे जर तुम्ही रवा चॉकलेट केक बनवला तर तो अगदी परफेक्ट जाळीदार असा तयार होणारच। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा, अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या सुटसुटीत अशा रेसिपीसह। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।